फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। तर आता तुम्हाला एक सोया चंक्सची मी ग्रेव्ही रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी हे सोया चंक्स घेतलेले आहेत, असे मोठेवाले घेतलेत। तर इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे, याच्यात मीठ टाकलं आहे। तर आपण हे सोया चंक्स त्याच्यात घालून घेऊया। आता हे भिजत घालूया, म्हणजे आपले सोया चंक्स छान फुलतील। तर आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहेत 3 कांदे, 2 टोमॅटो, अद्रक, लसण आणि खोबऱ्याचा छोटासा असा तुकडा। तर आता आपण हे कापून आता भाजून घेऊया मसाला। चला सुरुवात करते आता। व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, फेसबुकवर पण फॉलो करायला विसरू नका। तर आता आपण लसण काढून घेऊया। तर मी लसण सोलणार नाहीये, असाच ठेवणार आहे, कारण आपल्याला लसण भाजून घ्यायचं आहे। फक्त वरचे टप्पर काढायचे आणि हे बघा असा। तर एवढा लसूण घेतला आहे मी। आता आपण कांदा कापून घेऊया। तर याला छान मोठे मोठे पीसेस कापायचे, कारण आपल्याला भाजायचं आहे। तर 3 कांदे मी कापून घेतले आहे, हे घेऊया बाजूला। आता आपल्याला कापायचे आहेत टोमॅटो। टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी, आणि हे पण आपल्याला मोठे मोठे पीसेस मध्येच कापायचे आहेत। हे पण घेऊया बाजूला प्लेटमध्ये काढून। तर इथे अद्रक पण सोलून घेतले आहे, त्यालाही छान कापून घेऊया। आणि ते आहे आपलं सुकं खोबरं, त्यालाही छान कापून घेते। तर झालेलं आहे आपलं कापलेलं। आता हे पूर्ण आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर इथे ठेवलेली आहे कढई, आता आपण लावूया गॅस। तर याच्यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आपण भाजून घेऊया। इथे घालूया कांदा,
तर हे बघा छान भाजत आहे कांदा. आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया जे अख्खा लसूण होता ते घालूया. ते पण छान भाजायचं आहे आपल्याला. आता घालूया आपण अद्रक, वाळलेलं खोबरं. ते छान लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा इथं छान आपण कांदा पण भाजला आहे, लसूण आणि अद्रक हे पण छान भाजलं आहे. तर आपण याच्यामध्ये घालूया कोथिंबीर, कढीपत्ता आणि टोमॅटो. हे पण छान भाजून घेऊया. वास मस्त येत आहे आता. तर हे बघा मसाला आपला छान भाजला आहे. आता हे थोडंसं थंड झालं की आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. वास पण एवढा छान येत आहे, सुपर. तर इथे मी घेतला आहे मिक्सरच्या डब्यात. तर आता आपण बारीक वाटून घेऊया याला. तर इथे मसाला आपला वाटून तयार झालेला आहे. तर चला तर आता फोडणी देऊया. आणि सोया चंक्स पण मी छान पाण्यातून पिळून घेतलेले आहेत. तर इथे कढई ठेवला आहे. कढईमध्ये घालूया आपण तेल. 1-2 पळ्या मी तेल घातलं आहे. आता गॅस पेटवून घेते. आपलं तेल गरम झालं ना की पण आपण याच्यामध्ये खडे मसाले घालणार आहोत. हे बघा शहाजिरा घेतलाय, लवंगा आहेत आणि हे चक्री फूल म्हणतात त्याचा थोडासा तुकडा तोडलाय आणि दालचिनी आहे आणि विलायची आणि मिरे. तर आता हे आपण मसाले तेलामध्ये घालून घेऊया. मसाले आपले थोडेसे तडतडूचे आहेत. तर आता याच्यात हळद घालूया, मिरची 1-2 चम्मच घातली आहे मी मिरची. ते छान हलवून घेऊया आपण. मग याच्यात आपण घालूया आपल्याला वाटलेला मसाला. जे लाल तिखट घातलं आहे ना मी, तेही आपलं मस्त तेलामध्ये फ्राय झाल्यावर खूप टेस्ट छान येते. तर आपण मसाला पूर्ण घालून घेऊया. आता आपल्याला छान मसाला भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. तर याच्यात टाकूया आपण अर्धा चम्मच धनेपूड, धनिया पावडर, अर्धा चमचा चिकन मसाला, आणि थोडासा गरम मसाला. तर हे बघा आपला मसाला छान
भाजत आला आहे, तेल पण सुटत आहे मसाल्याला. तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडासा मसाला आपला शिजवून घेणार आहे. म्हणजे आपल्या भाजीला तरी खूप छान येईल. तर हे बघा छान तेल सुटलं आहे मसाल्याला. आता थोडंसं पाणी घालून घेते मी. आणि आपण याच्यामध्ये घालूया आता चवीपुरतं मीठ. तर मी एक आणि थोडंसं घालणार आहे, कारण का तर आपण सोया चंक्स पाण्यात भिजवताना मीठ घातलेलं होतं त्याच्यासाठी. आता छान पाणी मी घालणार आहे आणखी. तर हे बघा ग्रेव्हीला किती छान तेल सुटत आहे आपल्या. तर इथे आपण आता सोया चंक्स घालूया. आणि आपण इथे थोडंसं पाणी घालूया, म्हणजे आपला मसाला छान सोया चंक्स मध्ये गेला पाहिजे आणि टेस्ट छान आली पाहिजे म्हणून. तर पाणी घालून आता हे छान शिजवून घेणार मी. मस्त वास येत आहे. आणि ही भाजी एकदम छान अशी चिकन सारखीच होते. चला हे शिजवून घेऊया. बघा इथे झालेली आहे आपली सोयाबीनची ग्रेव्ही रेसिपी. इथे आहे कांदा आणि इथे घेतलेला आहे राईस. तर वास एकदम मस्त येत आहे. आणि रेसिपी कशी वाटते तेही कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका.